की वैदिक मॅथ्स म्हणजे काय? जे कॅट टॉपर्स असतात म्हणजे ते म्हणतात की वैदिक मॅथ्समुळेच मी 2 तासात माझा पूर्ण पेपर कव्हर करू शकलो. भारतासारख्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ह्या गोष्टीबद्दल बोलत असतील आणि सारखं प्रमोट करत असतील की आपल्या मुलांना वैदिक मॅथ्स शिकवा. पण वाचन डावीकडून उजवीकडून करतो, लिखाण डावीकडून उजवीकडून करतो. मग आपण गणित सोडत असताना, बेरीज वजाबाकी करत असताना उजवीकडून डावीकडे का करतो? तर आशा गौर नावाच्या एक महिला आहेत, त्यांनी ना कधी गणित शिकलं ना कधी कोणाला शिकवलं. त्यांनी फक्त 21 दिवसामध्ये 3 आठवड्यामध्येच त्यांनी 1,20,000चा रेव्हेन्यू जनरेट केला. क्या बात आहे. गणित म्हटलं की प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात भीती निर्माण होते. पण जर गणित सोपं, वेगवान आणि आनंददायी बनलं तर? वैदिक मॅथ्स ही अशीच एक पद्धत आहे. ती केवळ गणित सोपं करत नाही, तर मुलांची स्मरणशक्ती, एकाग्रता आणि आत्मविश्वासही वाढवते. आज आपण वैदिक मॅथ्सचं महत्त्व, त्याचे फायदे आणि त्यामधील करिअरच्या संधी याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विवेक इनामदार आणि आपण पाहत आहात विवेक संवाद. आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत प्रोफेसर मनोहर पाटील, वैदिक पाठशाळाचे संस्थापक, IIT खरगपूर येथून M.Tech पदवीधर, शिक्षण क्षेत्रातील 18 वर्षांहून अधिक अनुभव, वैदिक गणित प्रशिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, 1 लाखाहून अधिक मुलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय घेऊन काम करत आहेत. वैदिक मॅथ्सचे 10,000 शिक्षक घडवण्याचे त्यांचं लक्ष आहे. त्यापैकी 1,000 शिक्षक त्यांनी आत्तापर्यंत तयार केले आहेत. नमस्कार सर, विवेक संवादमध्ये आपले खूप खूप स्वागत. नमस्ते. पहिला प्रश्न, एक उत्सुकता म्हणून, IIT सारख्या नामांकित याच्यात तुम्ही पदवी घेतल्यानंतर हे वैदिक मॅथ्सकडे वळावं असं का वाटलं तुम्हाला? शिक्षण क्षेत्राबद्दल आणि एकूणच टीचिंगमध्ये जो माझा इंटरेस्ट आहे तो मला माझ्या वारशातूनच मिळाला. माझे वडील प्राथमिक शिक्षक आहेत. अच्छा. त्यामुळं शिक्षण काय असतं किंवा शिक्षण अध्यापन क्षेत्र हे माझ्या रक्तातच झालं, त्यांच्याकडून झालं. आणि वाढत असताना मग त्याच्याबद्दल इंटरेस्ट तयार झाला. मग माझं ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी ठरवलं होतं की मी अध्यापन क्षेत्रातच राहीन. सध्या आता माझ्याकडं 18 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे शिक्षण क्षेत्रामधला. त्याचवेळी मी अभियांत्रिकी ह्याच्यामध्ये कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून होतो, म्हणजे प्रोफेसर म्हणून होतो. अच्छा. त्यावेळी मला एक गोष्ट जाणवली की मुलं मार्क्स तर जास्त घेत आहेत, पण त्यांचं जे मॅथमॅटिकल अंडरस्टँडिंग असतं, नंबर सेन्स जो असतो तो खूप वीक आहे. त्यांचा जो पाया आहे, फाउंडेशन आहे, तो खूप वीक आहे. आणि मग ते स्ट्रॉंग कसा करायचा ह्याचं उत्तर शोधताना मला असं जाणवलं की वैदिक मॅथ्स, वैदिक गणित जे आहे हे खूप चांगलं माध्यम आहे. जे शालेय स्तरावरच आपण जर मुलांना शिकवलं तर त्यांचं मॅथमॅटिकल अंडरस्टँडिंग, मॅथमॅटिकल सेन्स, नंबर सेन्स खूप चांगला होऊ शकतो. आणि तिथून मग मी ठरवलं की वैदिक मॅथ्समध्येच आपलं करिअर करायचं आणि चांगला इम्पॅक्ट पाडण्यासाठी सोसायटीमध्ये वैदिक मॅथ्समध्येच करिअर करायचं आणि वैदिक मॅथ्स जास्तीत जास्त मुलांना शिकवायचं. वा, फार छान. तुम्ही मुळात रक्तातच तुमच्या शिकवणं हा गुण आहे आणि त्याचा तुम्ही खरोखर चांगला वापर करत आहात. करेक्ट. आता माझा पुढचा प्रश्न आहे जो बेसिक, की अनेक लोकांना त्याविषयी माहितीच नाही. बरोबर. की वैदिक मॅथ्स म्हणजे काय करेक्ट. आणि आपलं जे पारंपरिक गणित असतं त्यापेक्षा ते कसं वेगळे आहे, हे जर तुम्ही काही उदाहरणांसह जर सांगितलं तर ते आम्हाला समजण्यासाठी उपयुक्त आहे. ओके. वैदिक गणित हे भारतीय शिक्षण पद्धतीचं आहे आणि एक प्राचीन शिक्षण पद्धती आहे, गणित पद्धती आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या बऱ्याच काही कॉम्प्लेक्स गणितांची उत्तरं पटकन भेटतात आणि विदिन 1 ते 2 स्टेपमध्येच भेटतात. आणि ही गणित पद्धती तुम्हाला नंबरबद्दल दोस्ती करायला शिकवते आणि नंबर सेन्स खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतो आणि मॅथमॅटिकल अंडरस्टँडिंग वाढवते. आणि त्या पद्धतीचं नाव जरी गणित पद्धती असली, म्हणजे वैदिक गणित असलं नाव असलं तरी ती तुमच्या ब्रेनवर काम करते आणि ब्रेन डेव्हलपमेंट करायला खूप हेल्प करते. एखादं छोटंसं उदाहरण देऊ शकाल का, की कसं सोपं आहे आणि कसं पटपट करता येऊ शकतं? आता समजा आपल्याला 2 अंकांची बेरीज करायची आहे. समजा 23 अधिक 64 करायचं आहे. तर वैदिक मॅथ्समध्ये एक सूत्र आहे, पूर्ण अपूर्णाभ्या. म्हणजे प्रत्येक संख्येचा पूर्ण भाग वेगळा आणि अपूर्ण भाग वेगळा. आणि तुम्ही जेव्हा 23 अधिक 64 तुम्हाला करायचं असेल तर 23चा पूर्ण भाग आहे 20, अपूर्ण भाग आहे 3. तर तुम्ही आधी पूर्ण भागांची बेरीज करून घ्या. म्हणजे 20 आणि
इकडंच 60, 60. 20 आणि 60 80, आणि अपूर्ण भाग 3 आणि 4 7. तर 80 आणि 7 बरोबर 87. तर हे तुम्ही मेंटली म्हणजे मानसिकरित्या मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करू शकता. त्यामुळं वैदिक गणितमुळं मुलांना असं वाटत नाही की ते गणित अवघड आहे. ते इव्हन पेन पेपर न घेता सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकतात. बरोबर. हे उत्तर आताचे आकडे हे छोटे होते, हां. असे मोठे झाले तरी ते करणं सोपं होतं. करणं सोपं होतं. मुळात त्यांची नंबरकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. अच्छा. आत्ता कसं होतं की ॲक्च्युली प्रथम नावाची एक संस्था आहे, NGO आहे दिल्ली बेस्ड. ते दरवर्षी पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये सर्वे करतात आणि त्यांच्या सर्वेमध्ये त्यांनी असं दाखवून दिलं आहे की 70 ते 80% मुलांना गणित अवघड जातो. त्याची कारणं वेगवेगळी आहेत, पण त्याच्यासाठी सोल्युशन काय, तर सोल्युशन म्हणजे वैदिक गणित. जर वैदिक मॅथ्स जर त्यांनी शिकलं तर त्यांना गणिताकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो आणि ते स्टार्ट लव्हिंग द गणित, म्हणजे प्रेम तयार होतं. क्या बात आहे, वा छान. तर वैदिक मॅथ्सचा सर्वाधिक फायदा कुणाला होतो आणि कोणत्या वयोगटातील विद्यार्थ्यांनी किंवा व्यक्तींनी हे शिकलं पाहिजे? ओके. वैदिक गणितचे मी 2 मेजर ग्रुप करेन. जे तर मोठी लोकं आहेत आणि जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी ट्राय करतायत, ज्यांना कमी वेळेत अचूक उत्तर लागतं, त्यांच्यासाठी वैदिक गणित खूप फायदेशीर आहे. कारण जेव्हा तुम्ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे पर्यायांमधून अचूक पर्याय निवडत असतो, त्यावेळी तुम्ही कसं उत्तर साधता ते इम्पॉर्टंट नसतं, पण अचूक पर्याय कमी वेळेत तुम्ही कसं देतात ते इम्पॉर्टंट असतं. त्यावेळी वैदिक गणित खूप फायदेशीर ठरतं. हा एक भाग झाला. दुसरा भाग, जी मुलं 4थी 5वी 6वी 7वी 8वी ह्या म्हणजे शालेय वर्गांमध्ये ज्यांना गणित खूप अवघड जातो, गणिताबद्दल प्रेम नाही आहे, गणिताचं खूप हे करतात, म्हणजे त्यांना भीती वाटते, त्या मुलांसाठी वैदिक गणित खूप फायदेशीर आहे. कारण त्यांचं मग अंडरस्टँडिंग वाढतं आणि त्यांचं बाकीच्या सब्जेक्टमधलं पण अंडरस्टँडिंग आणि हे वाढतं, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. साधारण वयोगट कुठला सांगाल तुम्ही? वयोगट 10 वर्षांच्या पुढील, साधारण 4थीच्या पुढे. 4थी हा वयोगट ह्याच्यासाठी आहे, 4थी इयत्ता. कारण आपण वैदिक मॅथ्समध्ये गुणाकार आणि भागाकार पण आहे आणि गुणाकार भागाकार मुलांना आपण 3री 4थीमध्ये साधारण शिकवतो. त्यामुळे 4थीच्या पुढच्या विद्यार्थ्यांसाठी वैदिक गणित खूप फायदेशीर आहे. वैदिक मॅथ्स शिकल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताविषयीची भीती, आत्मविश्वास आणि एकाग्रता कशा पद्धतीने बदल घडतो त्याच्यात? ओके. वैदिक गणितमध्ये मुलांचं ॲक्च्युली आता एक उदाहरण देतो. वैदिक गणितमध्ये आपण बेरीज आणि वजाबाकी दोन्ही डावीकडून उजवीकडे करतो. मग असा एक प्रश्न येतो की आपण वाचन डावीकडून उजवीकडून करतो, लिखाण डावीकडून उजवीकडून करतो, मग आपण गणित सोडवत असताना बेरीज वजाबाकी करत असताना उजवीकडून डावीकडे का करतो? आणि बऱ्याच वेळा म्हणजे मी अशी एक केस स्टडी ऐकली होती. त्याच्यामध्ये जे सायकोलॉजिस्ट असतात त्यांनी असं सांगितलं होतं की हा एक रिझन आहे की मुलांना गणित अवघड जातं, कारण आपण वाचन आणि लिखाण डावीकडून उजवीकडे करतो आणि गणित मात्र उजवीकडून डावीकडे करताना त्यांच्या मेंदूमध्ये कन्फ्युजन तयार होतं आणि तो एक रिझन आहे की गणित अवघड जातो. तर वैदिक मॅथ्समध्ये आपण डावीकडून उजवीकडेच करतो आणि वैदिक मॅथ्समध्ये सूत्रांवर आधारित आपण गणित करतो. त्यामुळे त्याच्यामध्ये आकडेमोड खूप कमी करावी लागते. बऱ्याच वेळा आपण मानसिकरित्याच कॅल्क्युलेशन करून मनातल्या मनात आपण उत्तर देऊ शकतो आणि त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास ऑटोमॅटिकच वाढतो. आणि ह्या गोष्टी करत असताना मुलांचं अटेन्शन, मुलांचं जो हे असतो लक्ष, एकाग्रता तो आपोआपच वाढतं. आणि हे बऱ्याच लोकांनी रिसर्च पेपरमध्ये सुद्धा त्यांनी हे केलेलं आहे, नमूद केलेलं आहे की वैदिक मॅथ्स कसं हेल्पफुल करतं. एखाद्या विद्यार्थ्यांनी ही शिकायला सुरुवात केली तर साधारण किती काळ लागतो की तो त्यातलं बऱ्यापैकी तयार होतो? साधारण 1 वर्षाचा काळ सफिशियंट आहे. मग त्यात पुन्हा पुढचे हे असतात पुढचे टप्पे का ते बेसिक झालं पक्क की ते तुम्हाला? नाही, बेसिक एकदा पाया पक्का झाला की मग त्याच्यावर तुम्ही कितीही मोठी इमारत उभी करू शकता. पाया पक्का असणं खूप महत्त्वाचं आहे. बाकी ॲक्च्युली वैदिक मॅथ्समध्ये आपण अधिक वजाबाकी गुणाकार आणि भागाकार त्याच गोष्टी शिकतो, पण वेगळ्या पद्धतीनं एक रंजक पद्धतीने शिकतो आणि मुलं त्या गोष्टी खूप एन्जॉय करतात आणि वेगळ्या पद्धतीने शिकल्यानंतर बाकीच्या इमारत तुम्ही कितीही उभी करू शकता. कुठलंही मॅथमॅटिकल हे घेतलं तुम्ही, कॅल्क्युलस किंवा काहीही घेतला, अल्जेब्रा घेतला, तरी त्याच्यामध्ये बेसिक गोष्टी कुठेतरी ॲडिशन करावं लागते, कुठेतरी वजाबाकी करावं लागते, गुणाकार किंवा भागाकारच करावा लागतो.
आता ही लहान वयोगटातली जी मुलं असतात त्यांचे निर्णय ते स्वतः घेऊ शकत नाहीत, बरोबर तर त्यांचे निर्णय पालक घेतात. बरोबर. तर हे जे वैदिक गणिताचे जे क्लासेस असतात त्यांच्याबद्दल पालकांची हे प्रतिसाद कसा असतो, किंवा ते कशा पद्धतीने या क्लासेसकडे बघतात आणि त्यांच्याकडून मिळणारा रिस्पॉन्स कसा असतो? ओके. आता जे पालक थोडेसे अवेअर असतात की ह्याच्या जगामध्ये काय चाललं आहे, कुठल्या गोष्टी ट्रेंडिंग आहेत किंवा जे स्वतःला अपडेट ठेवतात, त्यांना फारशी सांगण्याची गरज नाही आहे. कारण आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी, त्यांनीसुद्धा मन की बातमध्ये 3 ते 4 वेळा वैदिक मॅथ्सबद्दल माहिती सांगितलेली आहे आणि वैदिक मॅथ्स मुलांना शिकवा असा आग्रहसुद्धा केलेला आहे पालकांना. ही पहिली गोष्ट झाली. ज्या पालकांना अवेअरनेस नाही आहे, पण त्यांना जर तुम्ही शिक्षण दिलं की वैदिक गणित काय आहे आणि त्याचा फायदा कसा होणार आहे, आणि पालक जर समजूतदार असेल तर त्यांना पटतं ते लगेच मग पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतात. त्याला सकारात्मक दृष्टीने बघतात आणि मग आपल्या मुलांना वैदिक गणितचं शिक्षण चालू करतात. शिक्षक, गृहिणी, ट्युशन घेणारे लोक जे आहेत, ज्या व्यक्ती आहेत, ट्युटर्स वगैरे, हां, तर यांना वैदिक मॅथ्सचं प्रशिक्षण द्यायची जर इच्छा असेल हां, तर ते कशा पद्धतीने ते घेऊ शकतात? जे गृहिणी आहेत, शिक्षक आहेत, त्यांना जर नवीन काहीतरी करण्याची उमेद असेल किंवा आपलं जे काय सध्या उत्पन्न आहे ते वाढवण्याची जर इच्छा असेल, तर त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे आणि ह्या सुवर्णसंधीचं त्यांनी गरुड झेप घेतली पाहिजे असं मी तर म्हणेन. त्यांच्यासाठी एक गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो की वैदिक गणित फार अवघड नाही आहे आणि मुळात आपण PhD स्टुडंटना शिकवायला जाणार नाही किंवा इव्हन कॉलेजच्या मुलांना पण शिकवणार नाही आहे. वैदिक गणित जे आहे आपण फक्त शाळेत जाणाऱ्या मुलांनाच शिकवणार आहे. 4थी 5वी असेल, 6वी असेल, 9वी 10वीपर्यंतच्या सर्व मुलांना आपण शिकवणार आहे. आपण बेसिक ऑपरेशनच शिकवणार आहे, म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, पण रंजक पद्धतीने वेगळ्या पद्धतीने शिकवणार आहोत आणि ते कुणीही शिकू शकतं. म्हणजे अगदी त्याच्यासाठी मॅथ्स बॅकग्राऊंडच पाहिजे, म्हणजे गणितामध्ये पदवीच पाहिजे असं काही नाही आहे. कोणीही 12वी पास असेल किंवा कुठलेही बेसिक ग्रॅज्युएशन असेल तरी ते ॲज अ करिअर ऑप्शन ते बघू शकतात आणि ते पुढं त्याला घेऊन सक्सेस घेऊ शकतात. छान, म्हणजे एक चांगलं करिअरचं ऑप्शन एक या निमित्ताने या वर्गासाठी उपलब्ध करेक्ट, होतोय. करेक्ट. पण यांना प्रशिक्षणाच्या सुविधा कुठे उपलब्ध येतात? जसे मुलांसाठी क्लासेस आहेत, हां हां हां. तसं या लोकांसाठी प्रशिक्षणाच्या सुविधा कुठे उपलब्ध आहेत? मी ॲक्च्युली शिक्षकांनाच प्रशिक्षण देतो. अच्छा. मी माझं ध्येय आहे की 10 लाख मुलांना वैदिक मॅथ्स शिकवायचं, हां, पण ते मी स्वतः एकटा करू शकत नाही. बरोबर. मग त्याच्यासाठी मला स्ट्रॉंग कम्युनिटी पाहिजे, लाईक माइंडेड पीपल पाहिजेत. त्याच्यासाठीच मी असं ठरवलं की कमीत कमी मला 10,000 वैदिक मॅथ्स शिक्षक तयार करायचे आहेत, जे की कमीत कमी त्यांनी 100 मुलं जरी शिकवली त्यांच्या आयुष्यात, तरी माझं जे 10 लाखाचं लक्ष आहे ते मी ते पूर्ण करू लवकर शकेन. पूर्ण होऊ शकेल. Correct. बरोबर. एका माणसाने काम करण्यापेक्षा जर हजारो लोक ते काम करायला गेले करेक्ट. तर तुमच्या त्याच्यात मल्टिप्लिकेशन झालं की ते लवकर बरोबर, achieve अगदी होऊ बरोबर. शकेल. आणि छान. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या प्रोसेसमध्ये त्यांना एक्स्ट्रा सोर्स ऑफ इन्कम पण भेटणार आहे. हां. त्यांना दोन्ही गोष्टी आहेत की त्यांना मुलांना हेल्प करण्याचं समाधान पण आहे, त्याचबरोबर आपण अधिक उत्पन्न घेतोय, आपल्या कुटुंबाला आर्थिक सुबत्तता देतोय, ह्याचाही त्यांना आनंद आहे. ग्रेट. ज्यांचा शिक्षणाशी अजिबात संबंध नाही, ज्यांनी कधी शिकवलं नाही किंवा नाही, तर असे लोक हे या वैदिक मॅथ्स प्रशिक्षण क्षेत्रात करिअर करू शकतात का? डेफिनेटली करू शकतात. बऱ्याच लोकांना असं वाटतं की ह्या क्षेत्रात माझं येण्यासाठी background, हां. शिक्षणाचा अनुभव गरजेचा आहे, पण शिक्षणाचा अनुभव जर गरजेचा असता तर सारे पालक आपल्या मुलांना शिकूच शकले नसते. त्यांना कुठे शिक्षणाचा अनुभव असतो, तरीही ते आपल्या घरी मुलांचा होमवर्क घेतातच, तरी ते आपल्या मुलांना शिकवतातच. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी आहे, ज्यांना अनुभव आहे, ज्यांना शिक्षणाचा अनुभव आहे, त्यांनी जेव्हा सुरू केलं तेव्हा त्यांचाही अनुभव झिरोच होता ना. त्यांनीही कधी ना कधी सुरुवात केलीच. बरोबर. त्यामुळे ही तुमची वेळ आहे. तुम्हाला असं वाटते की मला शिक्षण क्षेत्रात काहीतरी करायचं आहे, ही तुमची वेळ आहे. तुम्ही सुरुवात करा, हळूहळू तुमचाही अनुभव होत जाईल. बरोबर. आणि या तुमच्या प्रशिक्षणामध्ये कसं शिकवावं हे तुम्ही शिकवणार आहात. एक्झॅक्टली. आम्ही तेही शिकवतो की डेमो क्लास कसा घ्यायचा, मुलांना कसं शिकवायचं, आणि हे फार अवघड नाही आहे. अगदी मुलांना आपण ABCD शिकवतो तसंच आम्ही आमच्या प्रशिक्षणामध्ये शिकवतो की तुम्ही तुमच्या मुलांना कसं शिकवाल. आता हे ऑनलाईन वैदिक मॅथ्सचे क्लास आणि ऑफलाईन क्लासेस हे सुरू करण्यासाठी तयारी कशी करावी? ऑफलाईनसाठी तर तुम्ही घरच्या घरी चालू करू शकताय. आता जिथं तुम्ही राहताय तिथं आसपास लोक तरी असतील, कुटुंब तरी असतील, लहान मुलं तरी असतील शाळेत जाणारी,
आणि त्या मुलांना तुम्ही म्हणजे त्या पालकांना ॲक्च्युली तुम्ही सांगू शकता की तुम्ही वैदिक मॅथ्सचे एक प्रशिक्षक आहात आणि तुम्ही डेमो क्लास देऊ शकताय आणि मग तुमचे क्लासेस घरूनच चालू करू शकताय. त्याच्यासाठी कुठली फॅन्सी बेंचेस किंवा टेबल काहीच गरज नाही. मुलांना खाली बसूनसुद्धा चालू करू शकतात. माझे बरेचसे मेंटी आपले पहिले वर्ग अगदी मुलांना खाली बसवून चालू केलेले आहेत त्यांनी. आणि ऑनलाईनच्या संदर्भात काय ऑनलाईनच्या संदर्भात थोडंसं तुम्हाला नॉलेज लागेल. ऑनलाईनच्या संदर्भात 2-3 गोष्टी आहेत. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण चालू करू शकताय. तुमच्याकडे समजा एक व्हाईट बोर्ड असेल तर तुम्ही व्हाईट बोर्डवर शिकवून मोबाईल पुढे लावून ट्रायपॉडवर तुम्ही शिकवू शकताय. तो एकदम कमीत कमी खर्चाचा सेटअप आहे. त्याच्या पुढचा सेटअप असा आहे की तुम्ही तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल, लॅपटॉप, माईक, कॅमेरा, छोट्या छोट्या गोष्टींची इन्व्हेस्ट करावी लागेल थोडीशी. पण ती जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ऑनलाईनही जाऊ शकताय. आणि ऑनलाईन जाण्याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे सर की तुम्ही कोणत्याही स्टुडंटला कुठेही बसून कधीही शिकवू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्याला लोकेशन फ्रीडम भेटतं, टाईम फ्रीडम भेटतं आणि खूप काही स्वायत्तता भेटते म्हणजे तुम्हाला. अत्यंत मिनिमम इन्व्हेस्टमेंटमध्ये हा व्यवसाय तुम्ही सुरू करू अगदी शकता. अगदी करेक्ट, अगदी करेक्ट. आणि ह्याच्यामध्ये पण परदेशामध्ये पण ह्या गोष्टीची खूप डिमांड आहे, आवश्यकता आहे. खूप आवश्यकता आहे. ते बघतायत की वैदिक मॅथ्स आम्हाला कोण शिकवेल. हे कोचिंगची लँग्वेज काय, तर तुम्ही आता विषय परदेशातला वगैरे निघाला आणि त्यात परदेशाती क्रेज पण करेक्ट, आता हे आहे. करेक्ट. हां. पण हे मूळ गणित आहे ते भारतीय भाषांमधलं विशेषतः संस्कृत संस्कृत बेस हां, आहे. करेक्ट. तर यात प्रशिक्षणाची भाषा कुठली असते? मी माझ्या प्रशिक्षणाची भाषा बेसिक इंग्लिश ठेवलेली आहे. पण एक गोष्ट मी नमूद करू शकेन की इट्स अ टेक्निकल सब्जेक्ट. हां. हा काही थेरोटिकल सब्जेक्ट नाही आहे. आपण काय तिथे मोठमोठे एस्से किंवा असे काय हे लिहिणार नाही आहे. आणि मी जे आकडेमोड स्क्रीनवर करतो ती आकडेमोड तुम्हाला जर समजली तर ती तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये पण शिकू शकताय. बरोबर. आणि मला सांगायला आनंद वाटेल की माझ्या आता कम्युनिटीमध्ये असे बरेचसे शिक्षक आहेत ज्यांनी माझ्याकडून इंग्लिशमध्ये शिकले पण ते आपल्या मदर टंगमध्ये शिकवत आहेत. म्हणजे 2 लेडीज असे आहेत ज्या मराठीमध्ये शिकवत आहेत. एक लेडी कल्याणी मॅम म्हणून आहे त्या आपल्या तमिळमध्ये शिकवत आहेत. क्या बात आहे. एक शिक्षक आहेत विवेक सर, ते कन्नडमध्ये शिकवत आहेत. वा वा वा. म्हणजे असं भाषा त्याला बॅरियर नाही, अजिबातच नाही आहे. लॉजिकवर चालणार आहे. गणित आहे. ओके. फक्त काही टर्म्स ज्या मी इंग्लिशमध्ये सांगतो हां. त्या तुम्हाला तुमच्या मूळ भाषेत जर समजल्या एकदा समजलं की तो संपला विषय विषय. गणित सोपं. सोपंच आहे. छान. आता या क्षेत्रात करिअर आणि उत्पन्नाच्या संधी कशा पद्धतीच्या आहेत? म्हणजे उत्सुकता म्हणून की बाबा प्रत्येकाचं असतं की मला किती मिळतील. ओके ओके ओके. तर साधारण इंडियन स्टुडंटकडून तुम्ही वेगवेगळे चार्जेस करू शकताय. आता ते चार्जेस पण तुम्ही कोणत्या शहरात राहता, कोणत्या लोकॅलिटीमध्ये राहता, कोणत्या कम्युनिटीमध्ये राहता त्याच्यावर व्हॅरी होतात. पण ॲन ॲव्हरेज तुम्ही भारतामध्ये साधारण 1,500 ते 3,000 रुपयेपर्यंत पर लेवल चार्जेस करू शकताय. आणि वैदिक गणितामध्ये 5 लेवल आहेत, वेगवेगळ्या लेवल आहेत, टप्पे आहेत म्हणू शकता तुम्ही. तर तुम्ही एका विद्यार्थ्याकडून साधारण 10,000 ते 12,000 एक्सपेक्ट करू शकता की इंडियामध्ये तुम्हाला भेटून जातील एका लेवलसाठी. एका विद्यार्थ्याकडून 5 लेवलसाठी. 5 लेवलसाठी मिळून. हां, 5 लेवलसाठी किती मिळून कालावधीचा असतो हे 5 हा लेवल पूर्ण करण्यासाठी? ट्रेनिंग जे आहे हे साधारण 1 वर्ष चालतं. म्हणजे जर एक तुम्ही 2 तास प्रत्येक आठवड्याला घेतले तर. हां, बरं झालं तो एक मुद्दा आला. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सर अशी आहे, शिक्षकांचं जे टाईम इन्व्हॉल्वमेंट आहे ते फक्त 2 ते 3 तास प्रति आठवडा आहे. अच्छा, आठवड्याला आहे. आठवड्याला. ओके. म्हणजे तुम्ही पहिला प्रश्न विचारला होता ना की नॉर्मल जे ट्रॅडिशनल क्लासेस आहेत ते कसे व्हॅरी होतात. ट्रॅडिशनल क्लासेसमध्ये तुम्हाला 8-10 तास तरी प्रशिक्षण द्यावं लागतं रोज. आणि रोज. हां, रोज. आणि एक्सपर्टी पण असावी लागते तर कुठे तुमचं इन्कम चांगलं होतं. पण इथं तुम्हाला फक्त 2 ते 3 तास इन्व्हेस्ट करून तुम्हाला खूप चांगला इन्कम जनरेट होऊ शकतो. साधारण काय उत्पन्न असतं? हां, तुम्ही अज्युम करा की तुम्हाला एक प्रत्येक बॅचमध्ये 8 ते 10 स्टुडंट भेटले आणि तुम्ही समजा एक 2-2 हजार रुपये पर लेवल चार्ज करत आहात. म्हणजे साधारण एक 10,000 रुपये तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेतात आणि तुम्हाला जर एक 10 स्टुडंट भेटले तर एका बॅचला तुम्ही 1 लाखापर्यंत उत्पन्न कमवू शकता. क्या बात आहे. हां, एक चांगलं आणि मोजक्या वेळामध्ये हो. खूप चांगलं handsome- गृहिणींसाठी, वर्किंग प्रोफेशनलसाठी, टीचर स्टुडंटसाठी खूप चांगला आहे. म्हणजे जे शिक्षक आहेत, जे वर्किंग प्रोफेशनल आहेत त्यांना आपला जॉब न सोडता एक ॲडिशनल साईड हसल किंवा ॲडिशनल इन्कम सोर्स म्हणून ह्याच्याकडं खूप चांगल्या पद्धतीने बघू शकतात. माझ्या कम्युनिटीमध्ये असे खूप सारे हे आहेत शिक्षक आहेत जे मी तुम्हाला पुढचा प्रश्न तोच विचारणार होतो की अशी काही उदाहरणं तुम्ही सांगू शकता का की ज्याच्यामुळे
ती खरोखरच प्रेरणादायी आहेत. ओके ओके. माझ्या कम्युनिटीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षक आहेत. म्हणजे वर्किंग प्रोफेशनल पण आहेत, गृहिणी पण आहेत आणि जे ऑलरेडी टीचर आहेत, मॅथ्स टीचर आहेत ते पण आहेत. मी तुम्हाला सगळ्यांचं एक एक उदाहरण देऊ शकतो. पण एक गृहिणी आहे ज्यांचं कुठलंही टीचिंग एक्सपिरियन्स नव्हता किंवा मॅथ्स बॅकग्राऊंड नव्हता. त्या हैदराबादच्या आहेत. त्यांनी दुसरा एक क्लास जॉईन केला होता वैदिक मॅथ्स शिकण्यासाठी. पण तिथं त्यांना काहीच नॉलेज भेटलं नाही, म्हणजे क्लॅरिटीच भेटली नाही की काय शिकवायचं आहे, कसं शिकवायचं आहे. मॅथमॅटिक्सचं अंडरस्टँडिंग पण नाही भेटलं आणि स्टुडंट कसे भेटायचे, त्यांना कसं शिकवायचं ते पण त्यांना कळालं नाही. मग त्यांनी हार नाही मानली. त्यांनी माझा कोर्स जॉईन केला आणि माझा कोर्स केल्यानंतर त्यांना खूप क्लॅरिटी भेटली. आत्ता त्यांचं साधारण 30-35 हजार रुपये घरी बसून पर मंथला ते इन्कम करत आहेत. वा, फार छान. हो. आणि ते तेलुगूमध्ये शिकवत आहेत. वा वा वा. त्यांचं इन्स्टा हँडल पण आहे. हवं असेल तर मी ह्याच्या खाली मेन्शन करेन. त्यांचे जे रील्स आहेत किंवा त्यांचं जे कंटेंट आहे पूर्ण तेलुगूमध्ये आहे आणि त्यांचा फॉलोअर बेस मला वाटते मिलियनमध्ये गेलेला आहे. वा, क्या म्हणजे असं नाही की लँग्वेजमुळे तुम्ही स्वतःला रोखू शकाल किंवा थांबवाल. लँग्वेज ही फक्त मीडियम आहे. बरोबर. तुम्ही मराठी वापरा, हिंदी वापरा, तेलुगू वापरा, कन्नड वापरा. शेवटी नॉलेज ट्रान्सफर इज इम्पॉर्टंट. बरोबर. आणखी एखादं उदाहरण देता येईल? हो, नक्कीच. आशा गौर नावाच्या एक रिटायर्ड महिला आहेत. त्या नोएडाच्या आहेत. त्यांनी पूर्ण आयुष्यभर त्यांचं ॲक्च्युली बॅकग्राऊंड बायोलॉजी आहे. त्यांनी ना कधी गणित शिकलं ना कधी कोणाला शिकवलं. पण आउट ऑफ क्युरिओसिटी माझा फ्री वर्कशॉप बघून त्या माझा कोर्स जॉईन केला त्यांनी आणि त्यांनी मी जे काय शिकवलं त्यांनी सगळं इम्प्लिमेंट केलं आणि त्यांनाही वाटलं की आपल्या उत्तरवयात आपल्या रिटायरमेंट लाईफमध्ये आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. म्हणून त्यांनी समर कॅम्प कंडक्ट केला मागच्या वर्षी आणि समर कॅम्पमध्ये त्यांना 40 मुलं भेटली आणि त्यांनी 3,000 रुपये पर स्टुडंट चार्ज केले. त्यांनी फक्त 21 दिवसामध्ये 3 आठवड्यामध्येच त्यांनी 1,20,000चा रेव्हेन्यू जनरेट केला. क्या बात आहे. आणि त्यांनी ह्यावर्षीही समर कॅम्प कंडक्ट केला. त्यांना ह्यावेळेस 44 म्हणजे 44 स्टुडंट भेटले. ह्यावर्षी त्यांनी 1,30,000चा रेव्हेन्यू जनरेट केलेला आहे. सुंदर. म्हणजे असे मल्टिपल इन्कम सोर्स तुम्ही जनरेट करू शकता विथ वन टूल दॅट इज वैदिक मॅथ्स. फारच छान. तुम्ही ऑनलाईन शिकू शकता, ऑफलाईन शिकू शकता, समर कॅम्प कंडक्ट करू शकता. तुम्ही शाळेमध्ये वैदिक मॅथ्स शिक्षक म्हणून जॉईन करू शकता. असे मल्टिपल ऑप्शन तुमच्याकडे उपलब्ध होतात. विद्यार्थ्यांचं असं काही ते प्रशिक्षण जे प्रशिक्षक आहेत त्यांचं हे उदाहरण दिलं. विद्यार्थ्यांमध्ये असा एखादा स्पार्किंग स्टुडंट कुठला आहे असं काही आठवत आहे का? ओके. माझा विद्यार्थी तरी मी सांगू शकणार नाही. पण असे मी काही इंटरव्ह्यूज ऐकलेत जे कॅट टॉपर्स असतात. तुम्ही पण सर्च करू शकता. जे कॅट टॉपर्स असतात ते नेहमी वैदिक मॅथ्सचा जिक्र करतात. म्हणजे ते म्हणतात की वैदिक मॅथ्समुळेच मी 2 तासात माझा पूर्ण पेपर कव्हर करू शकलो. कारण कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये स्पीड अँड ॲक्युरेसी म्हणजे अचूकता आणि वेग ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आणि त्या म्हणजे जिथे जिथं मॅथमॅटिक्स आहे तिथे तिथं फक्त वैदिक मॅथ्समुळेच तुम्हाला स्पीड अँड ॲक्युरेसी भेटू शकते. आता सर शेवटचा प्रश्न, वैदिक मॅथ्सचं भवितव्य काय आहे आणि जे या क्षेत्रात करिअर करू इच्छितात त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? ओके. वैदिक मॅथ्सला खूप स्कोप आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही बघू शकता की अगर भारतासारख्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ह्या गोष्टीबद्दल बोलत असतील आणि सारखं प्रमोट करत असतील की आपल्या मुलांना वैदिक मॅथ्स शिकवा, तर त्या गोष्टीचं महत्त्व, त्या गोष्टीचं स्कोप तुम्ही रिअलाईज करू शकता. दुसरी गोष्ट, आता सध्या गुजरात गव्हर्नमेंट, हरियाणा गव्हर्नमेंट, दिल्ली गव्हर्नमेंट, आसाम गव्हर्नमेंट या सर्वांनी वैदिक मॅथ्सला त्यांच्या गव्हर्नमेंट स्कूलमध्ये करिक्युलममध्ये इन्व्हॉल्व केलं आहे. हळूहळू मला खात्री आहे की बाकीचे राज्यसुद्धा हळूहळू वैदिक मॅथ्सला त्यांच्या करिक्युलममध्ये इन्क्लूड करतील. पण त्यापूर्वी तुम्ही तुमची जर्नी स्टार्ट केली पाहिजे, वैदिक मॅथ्स शिकलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मुलांना वैदिक मॅथ्स शिकवलं पाहिजे. तुम्हालाही वैदिक मॅथ्स या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर वैदिक पाठशाला हे खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. आणि तुम्हाला ह्या गोष्टीची संपूर्ण माहिती हवी असेल तर मी एक विशेष वर्कशॉप अरेंज करत आहे. त्याची जॉईनिंग लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तुम्ही तिथे जाऊन पूर्ण माहिती घेऊ शकता. हा वर्कशॉप कम्प्लिटली फ्री आहे आणि या वर्कशॉपचं माध्यम बेसिक इंग्लिश असेल. पण माझे बरेचसे स्टुडंट माझ्याकडून इंग्लिशमध्ये शिकून ते आपापल्या मदर टंगमध्ये शिकवत आहेत. तुम्हीही त्याच पद्धतीनं
माझ्याकडून शिकून मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये तुम्ही क्लासेस स्टार्ट करू शकता. बरेचसे ऑप्शन्स आहेत, एकच स्किल आहे. त्याची संपूर्ण माहिती देण्यासाठी खालील लिंकवर जाऊन वर्कशॉप जॉईन करा. धन्यवाद. फार छान सर. अत्यंत अनेक लोकांना अवघड वाटणारा, ज्याची धास्ती वाटते असा विषय गणित, तो अत्यंत सोपा करून त्याच्याशी दोस्ती करायला शिकवण्याचं खूप मोठं काम आपण करत आहात. विद्यार्थ्यांमध्ये गणिताची भीती दूर करून त्यांचा आत्मविश्वास, एकाग्रता वाढवत आहात. आणि त्याच्यामुळे अनेक करिअर्स पुढे विविध क्षेत्रामध्ये जातात, पण त्यांची करिअर घडण्यास हे कार्य खूप मूलभूत आणि आधारभूत आहे. तर या ठिकाणी आपण आलात आणि या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती आमच्याबरोबर शेअर केलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, आजचा संवाद तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि विवेक संवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या विषयासह आणि नव्या मान्यवर पाहुण्यांसह. तोपर्यंत नमस्कार. मी विवेक इनामदार, विवेक संवाद.